हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दिवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन. आपणा सर्वांना नमस्कार करतो आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ. काल आपण 28 नंबरच्या ओळीपर्यंत आणि श्लोक क्रमांक 4 सांख्य योगो पृथक बाला प्रवदंती न पंडितः एकमप्यास्थिता सम्यक उभयोर विंदते फलम, या श्लोकावरच्या एक 2-3 ओव्या होत्या की कर्मसन्यास आणि कर्मयोग जो आहे तो भिन्न फल देणार आहेत असे अज्ञानी लोक बोलतात, पण जे पंडित आहेत, विद्वान आहेत, ते विद्वान मात्र या दोन्हीही मार्गाचं फळ जे आहे तो मोक्ष आहे असं मानतात. कर्मयोग अनुसरा किंवा ज्ञानयोगाचं अनुष्ठान करा, दोन्ही मार्ग तिथंपर्यंतच जातात. काही जण कर्मयोगाला कमी लेखतात आणि घरदार सोडणं, काम सोडून देणं आणि सारखं रोज देवदेव करत बसणं हा ज्ञानयोग आहे अशी उगीचच त्याला लेबल लावून टाकायचं. काम करायचं नसतं, आळशीपणा असतो म्हणून काम टाकणारी खूप मंडळी आहेत. पण कामात परमेश्वर पाहणारी जी मंडळी आहेत ना, ती ज्ञानयोगापर्यंतच जातात. आणि हा ज्ञानयोग ज्याला पकडता आलेला आहे कर्मयोगाच्याद्वारे, कर्म न सोडता आपल्या वाट्याला आलेली जी व्यवस्थित आहेत ती कर्म व्यवस्थित आपले आहेत असं न समजता, त्या कामातून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता अगदी शांतपणे जर काम करायला लागलो तर हा निष्काम कर्मयोग निश्चितपणे आपल्याला ज्ञानयोगापर्यंत घेऊन जातो. त्यामुळे इथं म्हणतात की सांख्य आणि योग हे दोन्ही वेगवेगळे पृथक आहेत असं बालबुद्धीचे असणारे जे अज्ञानी लोक आहेत ते समजतात. पण विद्वान जे असतात ते काय करतात, दोन्ही जे आहेत कर्मयोग ज्ञानयोग हे दोन्ही समान आहेत आणि त्यांचं फळ एकच आहे असं सांगतात. त्याच्यावरच्या ओव्या आपण बघितलेल्या होत्या. आता 5 नंबरचा श्लोक आपण चालू करतोय आता. त्याच्यावरती काही ओव्या आहेत. यत सांख्यम प्राप्यते स्थानम तदेव गैरपी गम्यते, एकम सांख्यमचं योगचं यपश्यती शब्द वापरला. यपश्यती सपश्यती, तोच खरा पाहतो. ज्यानं या दोन्हीचा फळांचं जे आहे वर्णन काय केलं आहे बघा. ज्ञाननिष्ठ कर्मसन्यासांना जे मोक्षफल प्राप्त होतं तेच योगांना ज्ञानद्वारा प्राप्त होतं. म्हणून ज्ञाननिष्ठ कर्मसन्यास आणि ज्ञानप्रापक कर्मयोग फलतः एकच आहेत असं जो पाहतो तोच खरं पाहतो. म्हणजे ज्यानं हे पाहिलेलं आहे दोन्ही योग जे आहे ते तिकडंच घेऊन जातात. काहींना वाटतं की शास्त्रांचा मोठमोठा अभ्यास करून त्या चिंतनामध्ये आणि समाधीमध्ये सतत राहिल्यामुळेच भगवंताची प्राप्ती होती की काय, असा एक गैरसमज करून घेतलेला असतो. आणि काम करूनसुद्धा ते निष्काम पद्धतीनं सकाम काम करून चालत नाही. मात्र निष्काम कर्मयोग दिसायला सोपा वाटतो. कर्म करायचं आहे आणि कर्म करायचं आणि ते आहे तर त्यात आसक्ती नको पाहिजे, कर्म करताना अभिमान यायला नको पाहिजे, त्यात माझेपणा नको पाहिजे. अगोदरच आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. कर्मातला माझेपणा काढता येत नाही. मुलांना वाढवताना त्याच्याबद्दलच्या अपेक्षा डावलता येत नाहीत. मुलं आहेत अशीच व्हायला पाहिजेत, याने असंच व्हायला पाहिजे, ही अपेक्षाच दुःखदायक आहे. मुलांना वाढवणं हा कर्मयोग, पण त्यांच्याबद्दल अपेक्षा ठेवणं ही आसक्ती आहे. आसक्ती कशाबद्दल? आणि नंतर अपेक्षाभंगाचं दुःखच आहे ना. कारण ते सगळंच कुठं आपल्या मनासारखं होतंय, बहुतेक आपल्या मनाविरुद्धच होते. मनासारखं झालं तर तो योगायोग समजावा असाच त्याचा अर्थ आहे. म्हणजे संसारातल्या सगळ्या ज्या गोष्टी घडामोडी चालू असतात या कोणतरी कुठल्या तरी सत्तेनं चालू असतात. आपण त्याच्यामध्ये उगीच डिस्टर्बन्स करायला जाऊ नये, आपल्यालाच त्याचा त्रास होतो. त्याच्यापेक्षा शांत राहावं या कामापासून, असं काम करावं आणि तिथून बाजूला व्हावं. कोणतंही काम असू दे, ते हातातलं काम टाकायचं नाही, काम तरी करायचं, पण त्या कामात त्याबद्दलची असणारी फळं जी आहेत त्याचे जे परिणाम आहेत माझ्या मताप्रमाणे व्हायला पाहिजेत असं मात्र समजायचं नाही. त्याला कर्मयोग म्हटलेला आहे.
आणि ज्ञानयोगाची भाषा जी आहे ती पंडितांची आणि विद्वानांची भाषा आहे. ती जी दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग सांगितलेला आहे की सतत सगळा समस्त संसार जो आहे अनित्य आहे, त्याला बाधित केलं पाहिजे, तो मिथ्या आहे आणि तो खोटा आहे असं समजायला खूप त्रास होतो. लवकर खोटं आहे कसं समजून सांगता येईल सांगा बघू. माझीच मुलं मिथ्या आहेत असं म्हणायला धाडस होत नाही आपल्याला. आणि त्यामुळं ज्ञानयोगापेक्षा हा कर्मयोग चांगला. आहेत माझी मुलं, पण यांच्याकडून मला जे आहे ती माझी जबाबदारीने कर्तव्य म्हणून यांच्या संदर्भातलं, नातेवाईकांच्या संदर्भातलं, माझी नोकरी व्यापार या संदर्भातली कार्य जी आहेत यामध्ये कुठल्याही प्रकारची फलाची अपेक्षा न ठेवता, फलाची अपेक्षा नाही ठेवली तरी फळ मिळतं आणि फलाची अपेक्षा ठेवली तरी फळ मिळतं. फळ चुकतच नाही. मग अपेक्षा न ठेवता काम करायला काय बिघडलं? फार सुंदर विचार आहे ना. तू काम करत राहायचं आणि शांत राहायचं. मी माझं काम केलं, प्रयत्न केले, त्याचे परिणाम ते काय पुढे असतील ते ठरलेले आहेत, ते नियोजित असतात. म्हणून अपेक्षित आणि नियोजित असं परमपूज्य काका दोन विभाग करतात आपल्या आयुष्याचे. आपलं आयुष्य एक नियोजित आहे. प्रारब्धाने सगळ्या गोष्टी आता तयार आहेत. ज्यावेळी ते आपण बाहेर आलो या जगामध्ये त्याचवेळी आपल्यावरती अकाउंट उघडून त्यावर टाकलेल्या गोष्टी आहेत. त्यामध्ये प्रतिष्ठा आहे, मान आहे, धन संपत्ती आहे, कोणकोणती मुलं, कसली मुलं, कोणत्या स्वभावाची माणसं मला मिळणार आहेत, कोण बायको, कोण नवरा, आईवडील कोण, अगोदर अकाउंटवर टाकलेला आहे. त्याच्याबद्दल तक्रार करायला जागा नाही आता. त्याच्याबद्दलचा आग्रह सोडावा आणि शांत बसावं. पण आपण तसं शांत बसतच नाही. असं व्हायला पाहिजे. मग तसं होतच नाही ते. कारण बदलता न येणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी असतात आणि त्या बदलू पाहतो आपण. आणि जे बदलायचं आहे ते बदलायचं राहूनच जातं. बदलायचं आहे ते बदलायलाच पाहिजे. आता कुणाला बदलायला जायचं? जग काय आपल्या हातामध्ये नाही. जग जगापरी चाले असं म्हणतात. ते ईश्वर सूत्री बांधिले. ईश्वर जग चालवतो आणि त्या जगाला चालवायला आपण जातो. माझ्या मताप्रमाणे मुलांनी, नातलगांनी, गल्लीतल्यानी, कॉलनीतल्यानी सगळ्यांनी माझ्या मताप्रमाणे वागायला पाहिजे. तसं कसं असेल? ईश्वराच्या मताप्रमाणे सगळं चाललंय. त्यामुळे मी मत देतो हेच मुळात चुकीचं आहे. त्या मताला काही किंमत नसते. असला मताला उपयोगच काय? म्हणून कुणाला बदलायला जायचं? स्वतःला बदलायचं. स्वतःला आपण बदलू शकतो. आपल्यावर नियंत्रण ठेवू शकतो. आपल्यावर अधिकार आहे. मला हे बरोबर नाही माझ्यासाठी, मी टाकू शकतो. हे माझ्यासाठी योग्य आहे, मी स्वीकारू शकतो. हे माझ्यावरच माझे एक प्रयोग करू शकतो. मी दुसऱ्यावर प्रयोग करतो त्याचा मला त्रास होतो. मी सोडून जे आहे ते सगळं दुसरं आहे. आपण लक्षात ठेवत नाही. मी सोडून म्हणजे त्याला आपण काय म्हणतोय? दुसऱ्यावर मी करत नाही. तसं माझ्या मुलावर आणि बायका मुलांच्यावरती मी प्रयोग करतोय. अरे ती पण दुसरीच आहे. ती लक्षात येत नाहीत म्हणून आपली वाटायला लागतात. आपली वाटतात ते आपल्याजवळ सतत पाहिजे. मी नोकरीला गेलो तर बायको माझ्या बरोबर नसते, मग ते आपल्या बरोबर नाही असा त्याचा अर्थ आहे ना. मी कुठं प्रवासाला गेलो किंवा ती कुठं प्रवासाला गेली, मुलं कुठं बाहेर गेली, ती तिकडं असतात. प्रतीत मात्र सत्तावान असा एक शब्दप्रयोग परमपूज्य काकांच्या ग्रंथातून आपल्याला ज्यावेळी दिसते त्यावेळी असते म्हणायचं. ज्यावेळी नसते ना त्यावेळी नसते असते. अमेरिकेत मुलगा आहे ना, तो अमेरिकेत ज्यावेळी दिसेल त्यावेळी दिसेल. मग आहे म्हणायचं माझा मुलगा. इतर वेळी त्याच्याबद्दल त्याच्यावर चिंता, त्याच्याबद्दलचे सगळे आडाखे आपण जे बनवतो हे कर्मयोगाला शोभत नाही. म्हणून म्हणतात कर्मयोग सोपा आहे, सोपा आहे. सोपा नाही, तो ज्ञानयोगासारखाच आहे. ज्ञानयोगाच्या साधनेची पद्धती जर अशी भिन्न आहे आणि कर्मयोगाची साधन पद्धती ही गृहस्थाश्रमी लोकांना फार सोपी आहे. कारण घरात आपल्या सगळ्या नातलगांच्या बरोबर ही माझी कोण नाहीत म्हणून वावरायचं आहे, पण त्यांना सोडाय पण लागत नाही. आणि ज्ञानयोगामध्ये कुठेतरी मनामध्ये गेलेत, कुठेतरी एकांतामध्ये साधना करायला लागलेले आहेत, एकटेच बसलेले आहेत, लोकांत मिसळतच नाहीत. यावेळी त्याला त्रास होतो, लोकांनाही त्रास होतो. त्याच्यापेक्षा हा कर्मयोग चांगला ना. माझं कोण नाही म्हणायचं आणि त्यांच्यातच मिक्स व्हायचं. फक्त तोंडाने म्हणायचं नाही तुम्ही माझे नाहीत, नाहीतर भांडण होते घरामध्ये. आता तुम्ही माझे नाही म्हटलं तर त्याला जेव्हा कुणी वाढायचं? असं होतंय ना. त्याच्यापेक्षा काय म्हणायचं? सगळेजण तुम्ही माझे आहात असं दाखवताना नाट्य करायचं. आणि अंतरंगातली स्थिती मात्र अशी ठेवायची, माझं कोण नाही, फक्त भगवंत आहे. त्यानं मला जन्माला घातला, त्याची सेवा माझ्याकडून व्हावी, त्याचं नाम माझ्याकडून व्हावं, त्याचंच अनुष्ठान व्हावं. चिंतन मनानं त्याचं करावं आणि शरीरानं सगळा प्रपंच करावा. शरीरानं प्रपंच करताना लोकांना आवडते, ते पण घरातल्या लोकांना वाटते कामात आहेत, हां बरं झालं. पण कामात आहेत, नुसते हलतात, आत मात्र देवाचं चिंतन चालू आहे. असा असणारा जो आहे ना त्याला कर्मयोगी म्हणायचा. आणि हे सोपं साधन आहे. दिसायला सोपं, करायला अवघड आहे, पण सवयीनं शक्य आहे. खूप लोक असेच तरुण गेलेले आहेत आणि त्यामुळे दिसत पण नाहीत ते की देवाचं काय करतात की नाही. काहीच करतेले दिसत पण नाही. सगळीकडे निवांतपणे फिरत असतात, वावरत असतात, पण आतली घडी जी त्यांची जी असते ना ती फार वेगळी असते.
अशा पद्धतीनं राहता येतं आपल्याला. जग सोडावं लागत नाही, घरदार सोडावं लागत नाही. न लागे जावे काही वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तुकाराम महाराज म्हणतात, ठाईच बैसुनी करा एकचित्त, तिथंच बसा आणि एकचित्त करा आणि आवडे अनंत आळवावा, त्याला आळवायचा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. तिथंच बसायचं कोपऱ्यात आणि त्याचा विचार करायचा. जेवायचं, खायचं, कुणाचं काय बारसं बिरसं असलं त्यालाही जाऊन यायचं, पण आणि यायचं आणि बसायचं. आपली अनुसंधान सोडायचं नाही. जरी मी राहिलो लग्नामध्ये, तर लग्नामध्ये असताना सुद्धा हे लोक कसे वागतात बघा, किती विचित्र वागतात. ह्यातून आपल्याला काय घेता येईल? सगळी पारमार्थिक चिंतनच लोकांच्याकडे बघताना सुद्धा. संसाराकडे बघताना परमार्थाच्या दृष्टीनं बघायचं. चष्माच परमार्थाचा घालायचा म्हणजे सगळं दिसायला लागतं. हा जगाचा चष्मा आपल्यासाठी चालत नाही प्रपंचाचा, त्यामुळे सगळं बिघडून जातं. म्हणून इथला कर्मयोग आणि ज्ञानयोग. काही जण म्हणतात की ज्ञानयोग वेगळा आहे, कर्मयोग वेगळा आहे, ते अज्ञानी आहेत असं माऊली बोलतात. गीताशास्त्र आपल्याला सांगतं. आणि म्हणून त्यावरती उपाय काय सांगायला लागले जातात. यत सांख्यम प्राप्यते स्थानम तदग्रपी गम्यते, एकम सांख्यमचं योगमचं य पश्यती स पश्यती. ज्याला ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत असं समजलं ना, तोच खरा पाहतो. त्यानं आत्मस्वरूप पाहिलं, त्यानं देवाला प्राप्त करून घेतला. नाहीतरी भलतं भलतं जे बोलतात, वेगवेगळं बोलतात, हे काय उपयोगाचं नाही असं माऊली सांगतात. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे की ज्ञाननिष्ठाला जे फळ मिळतं तेच कर्मयोग्याला मिळतं. कारण ज्ञाननिष्ठ मिळवून मिळवून काय मिळणार आहे? सर्वात श्रेष्ठ फळ कोणतं असेल तर मोक्ष, आत्मज्ञान, आनंद, ह्याला शब्द वापरलेले आहेत. हा आनंद शेवटचा प्राप्त झाला म्हणजे दुःखा काय आपल्याला दुःख राहत नाही. आणि ते दुःख न मिळणं म्हणजेच मोक्षाची प्राप्ती होणं. आता ही प्राप्ती जी ज्ञाननिष्ठाला होणार आहे, आपण म्हणतोय अंगावर कफनी घालायला पाहिजे, कमंडोलो हातामध्ये पाहिजे, जटा वाढवलेल्या पाहिजे, आता हे सगळंच करायला लागते. आता हे सगळं बाह्य झालं ना, आतरातली घडी काय आहे बघायला पाहिजे ना. जर तो आतमध्ये चोरीचाच विचार करत असेल तर त्या चोरीमुळं वरच्या त्या कफनीला अर्थ राहिला का? म्हणून इथं व्याख्या केली आपण, त्या बघितली अगोदर मागच्या ओवीमध्ये. 20 नंबरची ओवी आहे. मी माझे ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्याशी जाण. ज्यानं मी आणि माझं पण टाकलं तो संन्याशी, ज्यानं कपडे घातलेत तो संन्यासी नाही. नाहीतर व्याख्या केली असती. माऊलींची व्याख्या आहे. ते म्हणतात नुसती कपडे संन्याशाची घातली आणि अंतरंगामध्ये जर बदल केला नाही तर त्या संन्यासत्वाला अर्थ काय राहिला? आणि कपडे कुठलेही असं नाही तिकडं, पण कपड्यानं काय बिघडणार आहे? कपडे काय करतात? तुकाराम महाराज म्हणतात नाही मनाशी मुंडिले, दाढी मिशानी काही केले. म्हणजे कोण म्हणतोय दाढी वाढवायला पाहिजे, असं करायला पाहिजे, कोण म्हणतोय सगळं मुंडनच करायला पाहिजे. अरे पण मुंडन करायचं आहे ते मनाचं, ते राहिलं बाजूला. तुझ्या दाढी मिशा काय करायला लागले? तुला काय त्रास द्यायला लागले? हे असलं कपडे घातले आणि तसली कपडे घातली काय फरक पडत नाही. माझी आतली चित्ताची स्थिती डळमळता कामा नये, माझ्या आनंदाला धक्का लागता कामा नये, याचा विचार सतत सगळ्या साधकांनी करणं फार गरजेचं आहे. काही हो, जगात कुठल्याही उलटा पालत हो, माझ्या आतला बिघाड होता कामा नये. ही गोष्ट सतत सावधानतेने पाळणारे जे असतात ते कर्मयोगी असतात. म्हणून ज्ञाननिष्ठेचं आणि कर्मयोग्याला दोघांना एकच फळ मिळतं. दोन्ही योग एकच समजतो, तोच खरं पाहतो, तोच यथार्थपणाने पाहतो, असा हा गीतेचा श्लोक सांगतो. माऊलींनी त्याच्यावर फार सुंदर भाष्य केलेलं आहे. बघूया आपण. 29 नंबरची ओवी आहे. आणि सांखी जे पाविजे तेची योगी गमिजे, म्हणून ऐक्य दोहिती सहजे यापरी. श्लोकाचा अर्थ माऊलींनी एकाच ओवीत केला बघा. काय म्हणतात? आणि सांख्य जी पाविजे, सांख्य म्हणजे जे ज्ञानयोगी आहेत त्यांना जे पाविजे म्हणजे प्राप्त होतं, तेची योगी गमिजे, ते कर्मयोगी आहेत त्यांना पण तेच प्राप्त होतं. एखादा कर्मयोगी आहे ना, सतत कामात व्यस्त असतो, पण माझं काही नाही असं समजतो आणि काम करायला लागतो. ही फार महत्त्वाची त्यातली क्लुप्ती आहे. ती लक्षात आली तर फार सुंदर आहे कर्मयोग. आणि काय इकडं तिकडं टिळे माळे माळा बिळा काहीही करावं लागत नाही. ह्या मार्गाने गेला ना, ते जे त्यांना मिळणार आहे, ज्याने वनात जाऊन साधना केली, एकांतात साधना केली, त्यांना जे प्राप्त होणार आहे तेच ह्यालाही प्राप्त होणार आहे. पण ते विचार केला तर. म्हणून इथं म्हणतात तेची योगी गमिजे. गमिजे म्हणजे त्याला सुद्धा ते मिळेल. जे सांख्य योगीला म्हणजे ज्ञानयोगीला व्यक्तीला जे मिळणार आहे तेच कर्मयोगी व्यक्तीला मिळणार आहे. म्हणजे ज्यांनी संन्यास घेतला त्यांना जे मिळणार आहे त्यांना तेच, गृहस्थ आश्रममध्ये राहणाऱ्या त्यालाही तेच मिळणार आहे. पण त्याचा कर्मयोग कसा असायला पाहिजे? तर माझं काही नाही. काय म्हणतात माऊलींची 4थ्या अध्यायामध्ये ओळी येऊन गेले, हे मजची स्तव झाले. कुठलंही काम असू दे त्याला म्हणताना काय म्हणायचं म्हणतात माऊली? हे काम हे मदची स्तव झाले परी म्या नाही केले.
ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. सुटला कोण बघा, हे माझ्या करवी झालंय, मी नाही केलं, माझ्या करवी. म्हणजे इथं चालू काय करतो तो, स्वतःला तर काय करतो, पॅशिव्ह करतो. फार महत्वाची गोष्ट आहे. त्याला निष्क्रियता जी आहे, कर्त्याकडली निष्क्रियता ही सिद्ध व्हायला लागते. म्हणून कर्म मी केलं असं मी केलं म्हटलं ना, अभिमान सुरुवात झाला बघा. मग मी करतोय, माझ्याशिवाय कोण करत नाही, मी नसताना कसं होणार, ह्या ज्या चिंता येतं ना, ह्या अहंकारातून निर्माण होतात. मुलांच्या बाबतीत म्हणतोय आपण, माझ्या माघारी तुमचं कसं होतंय कुणाला माहिती. अशा अनेक जण म्हणून गेले आणि मागच्यांचं सगळं व्यवस्थित चाललंय. अजून कुणाचं बिघडलंय सांगा. लहान बाळं जन्मलेले आहेत, त्यांचे बाप वारले किंवा त्यांची आई गेली, त्यांना दूध पण न पाचता 4-5व्या दिवशी आई गेली म्हणून काय ती मेलीच मुलं नाही. सगळं सांभाळ भगवंत करतो ना, सगळं सांभाळ भगवंत करतो. याच्यावर ज्यांनी विश्वास ठेवला ते म्हणतील कोण, मी करतोय. कधी कशी म्हणतील सांगा. जग चालवतोय तो आणि तुझं घर कोण चालवतोय, हा होय. असं कसं, हे चुकीचा तर्क नाही काय. माझं घर तेवढं कोण चालवतोय, मी, आणि जग कोण चालवतोय, ईश्वर. मग त्या जगात तुझं घर नाही काय, सगळं आहे. तुझं शरीर पण तुला दिलेलं दान आहे, ती गिफ्ट आहे. त्याच्याबद्दल कृतज्ञता असायला पाहिजे. कुठं आहे कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजे एखाद्या उपकारातून उत्तराई होण्याची भाषा. आपण म्हणतो कोणतरी मला हे दिलं ते दिलं, आम्हाला दिलेलं आहे हो, अहो त्यांची परतफेड करायला पाहिजे. 2 वेळा आम्हाला जेवायला सांगितलं, एकदा तर त्यांना जेवायला सांगूया, असं आपण म्हणतोय ना. तसं देवानं शरीर दिलं, त्याच्याबद्दल त्याला काय दिलं, काय दिलं, काहीच नाही अजून. द्यायला पाहिजे, दिलं, आणि ते तर मनापासून द्यायला पाहिजे. त्यानं दिलं ना, त्यानं एकही कमतरता ठेवली नाही. काही एकच फुफ्फुस दिले, काही एकच किडनी दिली, असू दे, जरा आगाऊ माणूस आहे, त्याला एकच किडनी देऊया, अजिबात नाही. एवढी समानता सगळी सांभाळलेली आहे. जर तो समानता सांभाळतो ना, तर मी का त्याच्याबद्दल काहीच करत नाही सांगा बघू. काहीतरी करायला पाहिजे. आणि काहीतरी करणं म्हणजे त्याला आठवणं, देवा तू महान आहेस, शक्तिमान आहेस, फार माझ्यावर तू उपकार आहेस. म्हणजे मला कधीच प्राप्त झालं नसतं, एवढी माझी लायकी नाही, त्या लायकीपेक्षा मला खूप दिलंस, असं म्हटलं पाहिजे रोज. आणि असं म्हणणं म्हणजे देवाची आठवण काढणं आहे, त्याचं नामस्मरण करणं आहे. हे कर्मयोग्याला सोपं आहे ना. घरात बसून या सगळ्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. म्हणून जे एखाद्या ज्ञाननिष्ठाला प्राप्त झालं तेच कर्मनिष्ठाला प्राप्त होतं, असं या ओवीमध्ये. म्हणून ऐक्य दुहिते सहजे यापरी, म्हणूनच दोघांची सहजता एकरूपता आहे. हे दोन्ही एकच आहे. म्हणजे कोणत्याही एका साधन मार्गाचं अनुष्ठान करा, आणि साधन मार्ग म्हणजे हाच. म्हणजे घरदार सोडून जाणार असेल, वैराग्य धारण करून जाणार असाल, तर तो एक मार्ग आहे. पण परत तरी पाठीमागं बघू नका. परमपूज्य काका म्हणतात, बरेचसे लोक मृत्यूपत्र करत असतात, शेवटची विल ती असते, ती विल सगळी तयार करून ठेवायची असते. पण ते म्हणतात करा मृत्यूपत्र, पण ते त्या मृत्यूपत्राप्रमाणे झाले का नाही बघायला परत येऊ नको सांग. कारण काय, ते वाकून बघत असतात आणि खरंच त्यांनी वाटण्याबरोबर करून घेतला काय, तुझा काय संबंध आहे. दिलंच ना करून, कर्तव्य करून रिकामं व्हायचं, मागं काय झालं बघायला यायचं नाही. आपणही मुलांना शिकवून मार्गदर्शन करून तयार व्हावं. त्यानंतर होणाऱ्या घटना त्यांच्या आयुष्याशी संबंधित असतात. त्या मुलं मोठी झाली, त्यांच्यावर त्यांची काही जबाबदाऱ्या सोपवाव्यात आणि आपण निवांत व्हावं. निवांत व्हायसाठीच ती मोठी झालेली असतात आणि त्यांना आपण शिकवलेलं असतं, तेवढे वेळ दिलेला असतो. आता रे, आता आपल्यासाठी वेळ राखून ठेवायला पाहिजे ना. माझ्यासाठी वेळ कुठं काढला, गेले आयुष्यभर नुसत्या या सगळ्या रथचक्रातूनच मी फिरत होतो, घर 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 घर. आता कुठेतरी निवांतपणाचा दिवस आहे. पण 50-55 नंतर हा विचार करणं फार गरजेचं आहे. नंतरच्या टप्प्यामध्ये प्रपंचाने वाढवायच्या नादाला शहाण्यानी लागू नये. म्हणजे आपण सुरुवातीला म्हणतोय ना, अगदी तरुणपणी जसं आपण आपली बेडरूम सजवत असतो, सगळ्या बेडरूममध्ये असे पाहिजे, तसे पाहिजेत, अमुक पाहिजे, कलर पाहिजे, तर पुढच्या 50-55 नंतर देवघर सजवायच्या नादाला लागावं, तिकडे बेडरूमकडे लक्ष देऊ नये असं म्हटलं जातं. त्याचं कारण तेच आहे की तिकडं लक्ष द्या जाता कामा नये. आता माझी शेवटच्या आयुष्याची काही वर्ष उरलेली आहे आणि या काही उरलेल्या वर्षामध्ये परीक्षिती राजाला जसा मोक्षपाप प्राप्त झाला 7 दिवसामध्ये, मला राहू दे, माझ्याकडे किती वर्ष अजून आहेत काय माहिती, पण आत्ता तरी माझ्याकडे जो विचार निर्माण झाला, ह्या विचाराप्रमाणे आता आचाराला मी सुरुवात करायला पाहिजे. एखादा सत्संग सापडला, सद्गुरू सापडले, मार्गदर्शन मिळालं, धन्य झालो आपण. आपल्या जीवनाची कृतार्थता हे आहे. हजार लाखोच्या कोट्याधीश असून आणि ते साठवणं हा माझा मुळात हेच नाही. काय जन्माला आलो त्यावेळी लिहून घेतलं होतं, दिले आपण काय कुणाला, एवढे पैसे साठवून मगच मी मरणार आहे, नाही. पण जन्माला घालताना देवाला मात्र मी सांगितलंय, मला मनुष्य जन्माला दे, कारण त्यातच मोक्ष आहे. मला कुत्र मांजर करू नकोस, कारण त्यात मोक्ष मिळवता येणार नाही. मला इंद्र ब्रह्मदेव करू नकोस, कारण त्यांनाही मोक्ष मिळत नाही.
मला माणूसच कर, कारण मी मोक्ष प्राप्त करून घेणार आहे, असं त्याच्याशी प्रॉमिस केलंय आपण. आणि ते प्रॉमिस आपण बाहेर आल्यानंतर किंवा या जगात वावरताना आसक्तीमध्ये विसरून गेलेलो असतो. ही विसरलेली आठवण जी आहे सद्गुरू करून देतात, ग्रंथ करून देतात. म्हणून रोज आपल्या घरामध्ये एका तरी ग्रंथाचं वाचन नित्य नेमानं असलं पाहिजे. त्या ग्रंथांच्या प्रभावामुळं आपल्या घरातले एकूण वेव्ज असतात ना, सुधारतात. म्हणून काही स्तोत्र, काही ग्रंथांचं वाचन, स्वाध्याय, थोडा वेळ नामस्मरण, थोडीशी देवपूजा. अगदीच काहीतरी वेड्यासारखं माणसं काय करतात की देवपूजेला म्हणजे फुलं गोळा करायला जायचं, ते यायचं, ते 10 वाजता फिरायला गेलाय का फुलं गोळा करायला गेलाय काय माहीत नाही. हे काय देवभक्ताचं लक्षण नाही आहे. ते आहे ते पुरेसं करावं, विचार करावा. आज फुलं मिळालीच नाहीत, काय मिळाली नाही, मी एकानं विचारलं, आज फुलं बघायला गेलं तर मिळाली नाही. फिरायला गेलो नाही ना, फिरायला म्हणजे काय, कॉलनींनी फिरायचं आणि प्रत्येकाच्या दारातली फुलं चूर्ण आणायची आणि देवाला प्रसन्न करायचा. माणसं प्रसन्न, देव कसा प्रसन्न होईल सांगा बघू. रोज शिवाय देते त्याला, रोज चोऱ्या करून जातोय फुलांची म्हणून, आणि देव ह्या म्हणून प्रसन्न होईल की त्या फुल्यामुळं. हे विचार करण्यासारख्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून जास्त करू नये, थोडं 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 रोज थोडंसं करावं, ज्यामुळं आपलं चित्त दिवसभर शांत राहील. आजचा दिवस गेला ना, संपला. उद्या तेवढंच करायचं की जेवढं चित्त शांत राहील. चित्त बिघडू नये यासाठी प्रयत्न करायचा. जिथं बिघडतंय तिथं जायचं नाही, ज्यामुळं बिघडतंय असा विचार करायचा नाही. जे बोलल्यामुळं चित्त असं वैफल्यग्रस्त होतंय ते बोलायचं नाही. असं काहीतरी खायचं नाही की ज्यामुळे शरीरात बिघाड होईल. या सगळ्या गोष्टी पाळायला लागलो ना, सगळी प्रसन्नताच असते दिवसभर ना. काय बिघडलं आपल्या हातातच आहे. हे खाऊ नका म्हणून समजा तर खायचंच, आणि बिघडलं म्हणून गोळ्या खायच्या, म्हणजे त्यावरनं चेहऱ्यावरनं दिसत असतंय किती बिघडलेलं आपलं असते ते. ह्या गोष्टीचा विचार सतत आपण करणं, शास्त्र आपल्याला विचार करायला लावतं. पण ही जी आहे ना निष्ठा, दोन्ही निष्ठा एकच आहेत असं माऊली बोलतात. उगीच वेड्यासारखी माणसं म्हणतात की ते वेगळं आहे, तसंच करायला पाहिजे. जाडजूड ग्रंथ कुठं आपण अभ्यासलेत अजून, मग कुठल्या आम्हाला प्राप्ती होते. त्या अमक्यानं खूप ग्रंथांचा अभ्यास केलाय त्यालाच ते मिळणार आहे असं काही नाही. उपनिषद सरळ सांगते, प्रवचन ऐकून, प्रवचन करून, शास्त्राभ्यास करून ते तत्व प्राप्त होईलच असं नाही. ती मदत करतात, फक्त मदत करतात. आपणच आपल्या साधनेवरती आणि प्रयत्नावरती ते अवलंबून असतं. आपण प्रयत्न करतो प्रपंचासाठी, आणि ते तरी अगोदर ठरलेलं आहे. प्रपंचातलं जास्त काय मिळणार नाही, कमी काय मिळणार नाही असं अगोदर निश्चित झालेलं आहे. पण परमार्थामध्ये प्रयत्न करून प्राप्त होणार आहे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत नाही. जे प्रयत्न न करता सुद्धा थोड्याशा प्रयत्नानं प्राप्त होतंय, त्यासाठी आपण शीण घेतो, घाम गाळतो. वास्तविक गाळायला लागत नाही. जे होणार आहे ते तेवढंच घाम गाळून बघा. एक दिवस 24 तास काम करायचं, किती वाढ होती त्या मिळकतीत बघूया. नाही, तेवढीच असते, त्याच्या पलीकडं काय नाही. काय वेळा एका तासातही मिळतं, काय वेळा 24 तास काम केल्यामुळेही मिळत नाही. याचा अर्थ ठरलेली एक योजना आहे, आणि ती ठरलेली योजना आपण त्याला हात घालायला जायचं नाही, त्याच्याकडे लक्षही द्यायचं नाही. आपण आपल्या समोर असलेलं काम अगदी प्रामाणिक, अगदी निष्ठेनं, अगदी मनापासून, हे ईश्वरा ही सगळं काम मी तुला अर्पण करतोय. माऊलींच्या 18व्या अध्यायामध्ये उभ्या आहे, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा, स्वतःच्या कर्माच्या फुलांची माळ. शब्द कसा वापरलाय बघा, स्वकर्म कुसुमांची विरा. पूजा केली होय अपारा तोषा लागी. अशी पूजा केली की त्याला आनंद होतोय. कुठले, आपलीच कर्म ती शुद्ध कर्म असायला पाहिजेत, सत्कर्म असली पाहिजेत, त्यामध्ये कुठल्या प्रकारची आसक्तीने अपेक्षा नाही. अशी कर्म जर देवाला ती फुलं अर्पण केली तर तो खुश होतो, प्रसन्न होतो. मग सोपी गोष्ट आहे ना. माझीच कामं मला करायची आहेत, मला काय वेगळं करावं लागत नाही. जंगलात जावं म्हटलं तर आम्हाला झेपणार आहे काय? ज्याने आयुष्यभर 50 वर्षापर्यंत कुठंतरी नोकरी ऑफिसमध्ये केली असते, उठून ते जंगलात जाईल का? नाही, त्याला माणसातच काम करायला आवडणार आहे. मग तीच सवय वापरायची आणि देवाची प्राप्ती करून घ्यायची. सवय सोडायची नाही, काम करायची सवय आहे ना, कर, पण ईश्वर अर्पण बुद्धीनं कर. फक्त हे देवा, हे झालंय ना काम, तुला अर्पण, माझ्याकडे काय घेणार नाही, कारण मला ते ओझं होतंय, तू सगळं सांभाळ, एक काम पण, असं म्हणणं आणि बाजूला जाणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ती करता आली तर निश्चितपणे, म्हणून कोणताही एक साधन मार्ग जर अनुष्ठानासाठी वापरला तरी चालतं. म्हणून आपल्या शुद्धतेसाठी विचार चाललाय, घरामध्ये एकतरी ग्रंथ आपण वाचत राहावं, कुठलाही असू दे. महाराष्ट्रामध्ये ते 4 मराठीमध्ये प्रसिद्ध असलेले ग्रंथ आपल्याकडे आहेत. ज्ञानेश्वरी आहे, तुकारामांची गाथा आहे, नाथांचं एकनाथी भागवत आहे, आणि दासबोध समर्थांचा आहे. 4ही ग्रंथ प्राकृत म्हणा किंवा मराठीमध्ये आपल्याला उपलब्ध आहेत. त्यातला एक ग्रंथ तरी कुठला तरी अभ्यासासाठी आपण नित्यनेमानं ठेवावा. 4 पानं तरी पुस्तकांची वाचल्याशिवाय झोपू नये.
आणि ती कुठली पुस्तकं असल्या कादंबऱ्या नाही. आता त्या कादंबऱ्यांचं आता काम संपलेलं आहे. आता त्याच्या पलीकडे जाऊन ललित सोडायचं आणि पारमार्थिक असेल तेवढंच काय शास्त्र सांगतंय. अशाच कुठल्या तरी माणसांचं ऐकल्यामुळं माझ्या बुद्धीवर जर परिणाम होत असतील तर अशीच काही ऑडिओ ऐकत राहणं, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार सतत करणं म्हणजे आपलं मन शुद्ध राहतं, ताळ्यावर राहतं. माझी चूक मला दिवसभर ते दाखवतात, ग्रंथ मला चूक दाखवतात, शास्त्र चूक दाखवतं. सत्पुरुषांचं काहीतरी ऐकायला लागलो तर त्या चुका कळायला लागतात, दोष कळायला लागतात. दोष कळावेत, ते स्वीकारावेत आणि दुरुस्तीही करावी. पण ते आपण काही वेळा दोषच स्वीकारत नाही. मी कधी चुकतच नाही अशी म्हणणाऱ्यांची संख्या खूप आहे, खूप आहे. माझं कधी चुकत नाही, कारण परफेक्ट माझे अंदाज असतात. कारण परफेक्ट अंदाज होत नाहीत. त्याचे मृत्यूच्या समयी त्याचा मृत्यू कसा असतो आणि शेवटचे दिवस कसे असतात ना, त्यावरून ते अंदाज परफेक्ट होते का कसले होते ते समजायला लागतं. शेवटचे दिवस गोड व्हावे लागतात. परमपूज्य काका म्हणतात, तारुण्यामध्ये कसेही दिवस गेलेले असतात आपण विसरून जातो. त्यामुळे विशेष एवढी काही गोष्ट नाही, त्यामध्ये शक्ती असते, काहीतरी करायची हिंमत असते आणि आपण राबत असतो. हे तारुण्य कसंही जात असतं. वृद्धत्व आहे ना, हे ज्याला आनंदित घालवता आलं ना त्यानं जिंकलं. त्याला कळलं आयुष्य काय आहे, त्याला कळलं जीवन काय आहे. नाहीतर त्याला दुसऱ्याला काही कळलेलं नाही. ज्यानं तारुण्य बेफामपणाने कसंही घालवलेलं आहे त्याचं वृद्धत्व हे दुःखदायकच असण्याची शक्यता असते. म्हणून इथं म्हणतात की दोन्ही मार्गापैकी एखादा मार्गाचा अनुष्ठान केलं तरी फळ तेच मिळतं. एक म्हणजे जगण्याची इच्छा त्याला राहिलेली नसते, उदाहरण बघा, किंवा त्याला मरण्याचं भय नसतं. तो म्हणतो मी काय मिळवण्याचा लोभ नसतो आणि काय करण्याची आसक्ती नसते. असं हे सर्व गोष्टी ज्या आहेत ना हळूहळू त्याच्या कमी होतात. हे कर्मयोगामध्ये तेच आणि ज्ञानयोगामध्ये सुद्धा तेच आहे. हे इथं काय नित्य मरत आहेत आणि मरण्याची भीती काय, रोज आपण मरतोय, मग शेवटचा प्राण जाण्याची भीती कशाला ठेवायची. रोज आपण मरत असतो. आपल्याला माहिती नसते म्हणून ठीक आहे, माहितीच नाही आपल्याला रोज मरतोय ते. आता रोज मरतोय ते आपल्याला काही दिवसानंतर आपण आरशात बघितल्यावर आपल्याला समजायला लागते. माझे केस मरायला लागलेत, कान मरायला लागलेत, डोळे मरायला लागलेत. बघा की रोज मरत आहे. दिसायचं कमी आले म्हणजे डोळे मरत नाहीत का, मरायला लागलेत. गुडघे आता दुखायला लागलेत ना, तर गुडघ्यातली जी शक्ती होती ती मेलेली आहे. म्हणून गुडघे दुखतात, कंबर दुखते, डोळ्यानं दिसायचं कमी, कानानं ऐकूयाचं कमी यायला लागलेलं आहे. यावरून समजावं या सगळ्या नोटिसा भगवंताकडून यायला लागलेत. सावध हो, आता तुला घर सोडायची वेळ जवळ आलेली आहे. तू खाली कर घर. म्हणून घर कोणतं, शरीराचं. हे आता लक्षात ठेव आणि हळूहळू त्यातनं लक्ष बाजूला काढ आणि माझ्याकडे लक्ष दे. कारण आत्ता मला भेटायला तू मला येणार आहेस, यांना भेटणार नाहीस. हे कोण भेटणार आहेत आपल्याला सांगा बघू. भेटायला जायचं आहे त्याला, कारण त्याच्याकडनं आलोय, जायचं आहे त्याच्याकडंच, असाच अर्थ आहे ना. उगमातनं जे येते, उगमातनं जे बाहेर पडते ते परत उगमाकडेच जाते, दुसरीकडे कुठं जात नाही. पाणी कुठून उगमातून येते ना, समुद्रातून पाणी येतं, हो की नाही. समुद्रातून येतं आणि पाऊस पडतो आणि परत समुद्रातून जाते ना पाणी. आणि कुठं जाणार आहे पाणी, जायला जागाच नाही दुसरीकडे कुठं. त्यामुळे जिथून निर्मिती तिथंच त्याची गच्छंती असते. ही गोष्ट जर लक्षात ठेवली, मी ईश्वराकडून आलो, ईश्वराकडे मला जायचं आहे, जाताना ताट पाणीनं जाता आलं पाहिजे. मी हे करून आलोय, अशी कामाची काहीतरी लिस्ट आपल्याकडे पाहिजे ना. काही लिस्ट नाही, काही नाही. मोकळा कोरा कागद घेऊन आला. मुलांसाठी जो जगला, संसारासाठी जगला, त्याचा कागद कोरा असतो, कारण तो दाखवताच येत नाही. ती राहिली सगळी भूतलावर. आत्ता मी निघालोय देवाकडं दाखवायला काहीतरी पाहिजे ना. आणि ते काय दाखवू शकतो आपण, जे कर्मयोगातलं ज्ञानयोगातलं अनुष्ठान मी केलं, भगवंताचं नामस्मरण काय केलं, कुणाला तरी दान धर्म आणि पुण्याच्या गोष्टी केल्या असतील ना, त्याच फक्त दाखवता येतील, अन्य काही दाखवता येत नाही. म्हणजे आपल्या बरोबर येतंय तेच मिळवायचा प्रयत्न करावा ना. अगोदर आहे जे येणारच नव्हतं ते मिळवून ठेवलं, झालं, असू दे, आता बरोबर येणारच नाही आहे ते. पण जे येणार आहे ते तरी आता मिळवायच्या मनाला लागलो पाहिजे आपण. कोणती गोष्ट माझ्याबरोबर येईल याचा विचार करायला लावले नाही. म्हणून मिळवण्याची इच्छा त्याला नसण्याने करण्याची आसक्ता नसते. त्यामुळे या दोन्ही गोष्टी कर्मयुगात निघून जातात. त्याला काय प्राप्त करायचं शिल्लक राहत नाही. तो म्हणतो बस झालं तेवढं. म्हणून शरीर संसाराच्या सेवेमध्ये लावतो आणि मन ईश्वराला अर्पण करून देतो. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. ईश्वराला शरीर नको असतं बरं काय, कारण ते जड आहे. अंतःकरण त्या मनानं तर कसं आहे, थोडंसं हलकं आहे. अंतःकरण पण जड आहे, पण थोडंसं त्या मनानं हलकं आहे. आणि देवाला मनानं केलेलं आवडतं, शरीरानं केलेलं फारसं आवडत नाही. आणि आपण सगळं जे देवाचं काय करायला जातो ना, ते शरीरानं करतो, पैशानं करतो, वस्तूनं करतो, फुलानं करतो, उदबत्तीनं करतो. पण आपण जर तेच मनानं करायला लागलो असेल तर, तुका म्हणे अवघे तुझे नाम धूप दीप रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज अभंगामध्ये म्हणतात, सगळं धूप दीप, ती उदबत्ती, तांदूळ, हे सगळं
रामकृष्ण हरी म्हणतात ते, हेच मी तुला अर्पण करतो, ह्याच्या पलीकडे काही नाही अर्पण. आणि तेच देवाला आवडतं. आणि जे देवाला आवडते ते अर्पण करण्यामध्येच मोठेपणा आहे ना. काही जे आवडत नाही ते म्हणतात ते मी नारळ अर्पण करतो. अरे ते मीच दिलेत नारळ तुला, तू काय गाजवलं? काय नारळ तयार करून आणलास घरात स्वतःहून किंवा यंत्रावर तयार केलास? काहीच यंत्रावर तयार होत नाही. हिथलं घेतात आणि यंत्रात घालून दुसरं बाहेर काढतात, बाकी काही नाही. काय वेगळं काय काढतात? ऊस घेतात आणि साखर काढतात. काय ऊस कुणी तयार केला आतापर्यंत? ऊस देव तयार करतो, कोणाला तयार करता येत नाही. माणसं होतात तयार, पण माणसं नंतर काका होतात, मामी होतात. आता हे काका मामी मुलगा मुलगी हे नंतरची नावं पडली, पण देवानं माणूस तयार केला. तो माणूस दुसऱ्याला करता येतो का तयार? तसा करता येत नाही. यासाठी हा मुद्दा जर लक्षात ठेवला, सगळी भगवंताचं आहे सगळं. आणि भगवंताचं असल्यामुळं आपण त्याच्यावरती उगाच मालकीपणा दाखवत बसतो आणि माझं माझं म्हणतो. आणि माझं माझं म्हणून तेच रुतायला लागतं चित्तामध्ये. झोपताना वृत्त, मरताना वृत्त, वावरताना वृत्त, सारखं वृत्तच असतं. आणि रुतलं की तुमच्यामुळे वृत्ता लागलंय असं दुसऱ्याच ज्ञानी म्हणायचं. त्याने कुणी सांगितलंय तुमच्या चित्तात घालून ठेवा म्हणजे ऋतू दे तुम्हाला? नाही. मुलं म्हणतात माझी काळजी करत बसा, नाही, आपण काळजी करत बसतोय. मग ती काय करतील? ते म्हणतात तुमचं तुम्ही बघा ना. आता आता आमचं आम्हाला बघायलाच जमणं झालंय. मग आता त्यांना काढून देवाला बसवायला पाहिजे तरच शांत होईल सगळं, अन्यथा शांत होत नाही. हा विचार फार महत्त्वाचा आहे. म्हणून इथं माऊली म्हणतात शरीराशी तादात्म्य न ठेवता मी आत्मा आहे असं म्हणणं अवघड होते. सामान्य साधकांना जमत नाही. मी आत्मा आहे, मी ध्येय नाही, हे सोपं नाही. म्हणून ज्ञानयोग थोडासा कठीण आहे म्हटलंय. त्याचं कारण आहे ज्ञानयोगाचं अनुष्ठान करणारे काही बुद्धी चातुर्य ज्यांच्याकडे आहे तीही करू शकतात. ज्यांना खरंच वैराग्याने जी आसक्ती सोडायची ताकद हिंमत चढ दिशा आहे तेही करू शकतात. पण ती करण्यासाठी थोडीशी अवघड गोष्ट आहे. त्याच्यापेक्षा आपल्याला गृहस्थाश्रमामध्ये राहून कर्मयोगाचं अनुष्ठान सोपं आहे असं माऊली बोलतात. म्हणून जरी रस्ते वेगवेगळे असले, हे दोन मार्ग वेगवेगळे असले, तर जायचं तिथेच आहे. हा मुद्दा त्यातला महत्त्वाचा आहे. म्हणजे पंढरपुरात येणारी माणसं बघा विठ्ठलाच्या दर्शनासाठी कुठून 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 येतात, कुठल्या कुठल्या प्रांतातून, कुठल्या कुठल्या राज्यातून येतात. येऊ देत, कुठंही येऊ देत. पण ज्यावेळी पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला आज जायचं ना, एकच दरवाजा, एकच दरवाजा, एकाच दरवाजाने सगळी जाणार, सगळी विठ्ठला पुढेच जाणार आहेत. नाही ते कर्नाटकानं आले म्हणून त्यांना नाही विठ्ठल लांब न बघायचं, तुम्ही तुम्हाला आत जाणं नाही. हे महाराष्ट्रातले आलेत म्हणून, पंढरपुरातले आहेत म्हणून आत चला, असं काही नाही. दरवाजा आहेच खुला. फक्त तुम्ही, आपण प्रांतातून आलो, मार्ग वेगळा होता. तसा कर्ममार्ग वेगळा, ज्ञानमार्ग वेगळा. पण जायचं आहे कुठं? मोक्षाकडेच एकाच ठिकाणी जायचं आहे. हा मुद्दा जर एकदा लक्षात घेतला तर निश्चितपणाने आपल्याला माऊलीने एक दृष्टांत त्यासाठी दिलेला आहे. बघा काय म्हणतात ते, तै देखे आकाश आणि अवकाशा भेदू नाही जैसा, तैसे ऐक्य योग संन्यासा ओळख जो. हे दोन्ही मधलं ऐक्य लक्षात ठेव. हे एक योग म्हणजे कर्मयोग आणि दुसरा सांख्य योग आहे. जसं आकाश आणि अवकाश याच्यामध्ये भेद करता येत नाही. अवकाश म्हणजे पोकळी, आकाश म्हणजे पोकळी, पण आकाशात अवकाश असतं. आता आकाश सगळीकडे पसरलेलं आहे. पसरलेल्या शब्दाचं नुसतं बोलण्यासाठी आहे, पसरलेलं वगैरे काहीच नाही, ती मोकळी जागाच आहे. पण त्यातलं थोडासा अवकाश असतो बघा. एखाद्या भांड्यामध्ये रिकामी जागा असते, त्याला अवकाश आपण म्हणतो बघा. किंवा एखादा आता मोठा मठ आहे, त्या मठामध्ये रिकामी जागा, हे अवकाश आहे. यामध्ये ही पोकळी आहे. आणि ही पोकळी आणि बाहेरचं आकाश दोन्ही एकच आहेत ना. त्यामध्ये फरक कुठं आहे? समजा एखाद्या मडक्यामध्ये, एखाद्या तांब्यामध्ये जर आकाश आत असतंच, आत असते बघा, अवकाश त्याला आपण म्हणतो. पोकळी असतेच, काही करतली तरी काढता येत नाही, ती काय काय बाहेरच काढता येत नाही. म्हणजे भले त्यातलं पाणी काढता येईल तांब्यातलं, पण त्यातला अवकाश काढता येत नाही. जे काढता येत नाही ना ते आत्मतत्व असते, ते कधीच काढता येत नाही. आपल्यातलं सुद्धा काढता येत नाही. शरीर नाशवंत नाश पावेल, पण ते तत्व मात्र नाश पावत नाही. तसं तांब्यातलं पाणी काढता येईल, पण तांब्यातलं अवकाश बाहेर काढता येत नाही. आता तांब्या फुटला समजा, तर तांब्या फुटला तर त्यातली जी पोकळी आहे कुठं जाईल? तर बाहेर असणाऱ्या पोकळीशी एकरूप होईल. अन्य काय होणार आहे सांगा बघू? तसा ह्याला घट म्हटलेला आहे. शरीराला सगळेजण काय म्हणतात? हा घट आहे. आता हा घट फुटला म्हणजे गेला, तर काही वर्षानंतर जाणारच आहे. फुटला तर कुठं जाईल? तर ते मूळ जे अवकाश आहे ना, त्या मूळ अवकाशामध्ये म्हणजे ईश्वर तत्वामध्ये विलीन होणार आहे. बाकी काय होत नाही. जिथून आलं होतं तिथूनच. म्हणून आकाशात असणारी पोकळी ते अवकाश असतं, पण दोन्ही मात्र एकच आहे. तसं योग आणि संन्यास दोन्ही एक आहेत असं माऊलींनी दृष्टांत देऊन पटवून सांगितलेलं आहे. पुढे एक 31 नंबरची उभ्या बघा. तयाशीच जगी पाहले आपण पे तेनेची देखिले, खरं बघायला गेलं तर त्यालाच खरा देव कळला. आत्मस्वरूपाची ओळख त्यालाच झाली.
जया सांख्य योग जाणवले भेदेविन. ज्याला सांख्य आणि योग म्हणजे कर्मयोग आणि ज्ञानयोग भेदाशिवाय ज्यांना जाणलं तोच खरा, त्यानंच आत्मस्वरूपाला ओळखलं, त्यानंच देवाला ओळखलं. आता देव ओळखायला फार कठीण आहे. कशाला देव म्हणायचं हेच मुळात कळत नाही. म्हणून सांख्ययोग असू दे म्हणजे ज्ञानयोग आणि कर्मयोग असू दे, ह्यातला दोन्ही ज्याला कळलं, ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग हे अभिन्न नाहीत, वेगळे नाहीत असं ज्याला कळले, त्याच ठिकाणी ज्ञानाचा उदय झाला म्हणतात. तयाशीच जगी पाहले. पाहले शब्दाचा अर्थ पहाट झाली असा सुद्धा अर्थ घेतलेला आहे. म्हणजे ज्याच्या ठिकाणी ज्ञानाचा उदय झाला, पहाट झाली म्हणजे ज्ञानाचा सूर्योदय झाला, सूर्य उगवला, ज्ञानाचा सूर्य त्याच्या आयुष्यामध्ये उगवला. कुणाच्या? ज्याला हे दोन मार्ग एकच आहेत हे अभ्यासांती समजलं आणि त्यामुळं एकामेकात ते मिक्स होतात. नंतर तो कर्म करणारा आणि ज्ञान मिळवणारे दोन्ही एकत्र काम करायला लागतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये भेद दिसतच नाही. हे ज्याला कळलं त्याच्या जीवनामध्ये ज्ञानाची पहाट झाली, त्यालाच आत्मदर्शन झालं, त्यानंच आत्मस्वरूप पाहिलं असा अर्थ वापरलेला आहे. म्हणून पंडित जे लोक असतात म्हणजे ज्ञानी तत्व व्यक्ती पुरुष जीवनमुक्त पुरुष आहेत ना, त्यांना भेद दिसत नाही, ते अभिन्नतेनं सगळीकडे पाहतात. म्हणून आपणपे शब्द जो वापरला ना तो आपणपे. आपणपे तेनेची देखिले म्हणजे आत्मस्वरूपाला आपणच पाहिलं, लांबून पाहायला लागत नाही. ध्यानामध्ये ज्यावेळी बसतात ना त्यावेळी ध्यानामध्ये आतमध्ये उतरतात. कोण कुणाला पाहत असतं? आपणच आपल्याला पाहत असतो. आणि आपण आपल्याला पाहत मध्ये ते पाहणं सुद्धा दूर होतं काही वेळा ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये. आणि आपण भयंकर कधीच न अनुभवलेली शांतता ध्यानामध्ये अनुभवू शकतो, नामामध्ये अनुभवू शकतो. पण त्याला एक क्लृप्ती आहेत की श्री गुरूंच्याकडून शास्त्रांकडून शिकाव्या लागतात आणि मगच आपल्याला लक्षात समजतं. म्हणून त्यानं स्वतःला ओळखलं म्हणायचं. जगाला ओळखणं ही गोष्ट फार सोपी आहे आणि जगाला ओळखायला काय फारसं ज्ञान लागत नाही. कुठं सगळं आपल्याला शिकवलं होतं तरी आपल्याला सगळं कळतेच ना. चालायला कुठं शिकवलं होतं, हाताला कोणतरी धरलं असेल, पण पाय टाकायचे आहेत ना ते माझं मी शिकलो, कारण माझ्याकडे ती मूळची प्रवृत्तीच आहे. खायला शिकवलेलं आहे. जन्मलेलं बाळसुद्धा आईचं दूध पितं, कधीच शिकवलेलं असतं त्याला? नाही शिकवलेलं आहे. पण शिकवलं नसतं तरी एखादं वासरू आहे ना गाईचं, जन्मलं तरी दुसऱ्या दिवशी त्याला नदीत पाण्यात सोडलं तरी पोहतं. कुणी शिकवलं त्याला? मागच्या जन्मात शिकून आलेलं आहे ना ते, म्हणून त्याला सगळं माहिती आहे. अनेक वेळा मेलेलं आहे ते, आता अनेक वेळा जन्माला आलेला आहे, त्यामुळे सगळं त्याला माहिती आहे. हिथलं काही शिकवावं लागत नाही, स्वतःला ओळखायला शिकवावं लागते. अहो काय अवघड गोष्ट आहे बघा, स्वतःची ओळख करून घ्यायला इतका वेळ आयुष्याच्या शेवटपर्यंत. आत्मज्ञान ज्याला आपण म्हणतो, म्हणजे स्वतःचं ज्ञान करून घ्यायसाठी एवढी भाराभर ग्रंथ वाचायचे, एवढ्या तीर्थयात्रा करायच्या, देवाशी जाऊन मिठ्या मारायच्या, मूर्त्यांच्या पूजा करायच्या, फुलं व्हायची. कुणालासाठी हे सगळं चाललंय? ही साधना आहे स्वतःला ओळखण्याची. डायरेक्ट आपण स्वतःलाच ओळखायला का चालू करत नाही? मग कधी चालू करेन आपण? जगाकडलं लक्ष काढलं तर स्वतःला ओळखणार, अन्यथा नाही. आणि मला सवय लागलेली आहे जगाकडं सगळं बघायचं, कारण माझी सगळी इंद्रिय बाहेर ओपन होतात ना. कान बाहेर आहेत का आत नाही? आतलं त्याला काही माहीत नसतं. बाहेर हे बोललं ते ऐकू येत असते. कोण बाहेर दिसतं ते डोळे पाहत असतात, स्पर्शाला ते बाहेरचं समजतं. सगळे जे आहेत इंद्रिय ना, पंचज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय सगळं बाहेरचं घेऊन येतात आणि बाहेरचं आणून आत खळबळ माजवतात. मग ह्यांना कुणी परवानगी दिली? बाहेरचं बघा ना, आत आणायला कुणी सांगितलं तुम्हाला? असं डोळ्यानं म्हणायला पाहिजे ना, तुला बघायचं असेल तर बघ, आत येता कामा नये, मी ते बंद करून ठेवलेले आहेत असं म्हणता आलं पाहिजे. याला ध्यान करणं म्हणतात. ध्यानाच्या वेळी नामाच्या वेळी ही घुसायला बघत असतात. काय आठवते काय माहीत नाही, नाम घेताना हजार गोष्टी येत असतात. रोज सहज बसल्यावर सुद्धा आठवत नाही, एवढं नाम घेताना प्रपंच आठवायला लागतोय. अशी गंमत आहे आपलीच. म्हणून ह्या ठिकाणी ह्यांना बंद करायला पाहिजे. म्हणून इंद्रिया देऊनी कवाड हृदय भोगी, माऊलींची एक ओवी आहे. इंद्रियांची दारं बंद करता आली पाहिजेत आणि ते हृदयामध्ये आत भोगता आलं पाहिजे. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे, त्यानं स्वतःला ओळखलं, त्याच्या जीवनामध्ये ज्ञानाची पहाट झाली. म्हणजे जगाला ओळखण्याच्या भानगडीमध्ये पडायचं नाही. या संसाराचं ज्ञान होतं पोटापुरतं उपयोगाचं आहे. पोट भरलं की त्या ज्ञानाला काही किंमतच नसते. काय करायचं आहे ते ज्ञान घेऊन सांगा, काय करायचं आहे त्या पदव्यानंतरच्या टप्प्यामध्ये? माझी आता एवढी फाईल भरलेली आहे, धरून चालू आहे आपण. मी अमुक झालो, तमुक झाला, इथं मिळवलं तिथं मिळवलं, नोकऱ्या केल्या, सगळ्या झाल्या. आता ती सर्टिफिकेट काय करायची आहेत? जाळायला पाहिजेत. काय उपयोग आहे त्याचं सांगा? काहीच नाही ना. काय मला शेवटपर्यंत उपयोगाला येणार आहे? कुठलं सर्टिफिकेट उपयोग येत नाही. एकच असतं डेथ सर्टिफिकेट, तेही मला नाही त्यांना. तेही कशाला? नावा प्रॉपर्टी करायला. डेथ सर्टिफिकेटच फक्त शिल्लक ठेवतात पोरं.
उरलेली सगळी माझ्या नोकरीतली मी मिळवलेल्या पदव्या जाळा म्हणतात तिकडं. काय करायचं, फाईल ऊज इथं पडली तिथं पडली म्हणायला टाकून द्या म्हणतात. मी हे एक तेवढं ठेवा, ते डेथ सर्टिफिकेट लागते. त्या अजूनमधून बाबांच्या कामाबद्दल, त्यांची अजून पेन्शन त्यांनी प्रायव्हेट फंडाची कामं अजून व्हायची आहेत, हे आमच्या नावा अजून करून घ्यायचं आहे. तोपर्यंत ते डेथ सर्टिफिकेट लागतं. अन्य काही उपयोग नाही संसाराचा. विचार केल्यानंतर ह्या लक्षात गोष्टी या लागतात. पण विचार तरी करायला पाहिजे ना. मग विचार केला तरी समजतं. एक टप्पा असतो, त्या टप्प्यापर्यंत सगळं मिळवणं असतं, प्राप्त करणं असतं. पण असा एक बिंदू आपण ठरवावा, आता माझं बंद झालं पाहिजे, हे प्राप्त करायचं थांबायला पाहिजे, म्हणजे प्रापंचिक. आणि जे प्राप्त आत्ता करायचं आहे त्याची पुंजी, जे मला जाताना मुलांना न देता माझं मला घेऊन जाता येईल, हे सगळं मुलंच घेणार आहेत. भांडण पण करतील, पण माझे जे प्राप्त केलेलं नाम घेतलेलं आहे त्याच्याबद्दल भांडणच कोण करत नाही. ते म्हणतात कोण, बाबा तुमची घेतलेलं नाम जरा आम्हाला जरा द्या की, तुम्ही किती कोटी नाम घेतलं, त्यातला 1,00,000 मला द्या, एक त्या थोरल्या बहिणीला द्या. काही कोण मागत नाही आणि त्यांना नको पण आहे. ते आपल्या बरोबर येते. मग बरोबर येते तीच प्राप्ती करावं ना. आता पुढचा शेवटचा टप्पा असतो आणि या टप्प्यामध्ये अत्यंत विचारपूर्वक ह्या गोष्टी करणं, पाय टाकणं फार गरजेचं असतं. म्हणून इथं दोन्ही मार्गाचा विचार इथं सांगितलेला आहे. त्याच्यासाठी ज्ञानाची पहाट झाली म्हणतात. म्हणून त्यागानं सोडणं बरोबर असतात बऱ्याचशा गोष्टी, पण नित्य संन्यास इथे एक शब्द वापरलेला. नित्य संन्यास म्हणजे माझं काहीच नाही अशा भावनेनं जगत राहणं, हा रोजचा संन्यास आहे. कुठे जंगलात गेलो आपण, काय कपनी घातली, काहीच नाही, नुसतं म्हणायचं मनातल्या मनात माझं नाही. त्याबद्दल काही घडलं असू दे, घडणारच होतं तसं, त्यामुळं घडलं, मी त्याची काळजी घेतली बरं काय, पण काळजी घेतली तरी पण घडलं, ते घडू दे. आता काळजी घडणार नाही, घडलेल्याची काळजी परत करत बसणार नाही. आता जी घेतली होती अगोदर ती घेतली, आता मला परत काळजी करणार नाही अशी एक भूमिका, कारण माझं नाही असं आपल्याला म्हटलं पाहिजे. म्हणजे त्यातनं सुटणं होतं, सुटणं व्हायला पाहिजे. सोडणं वेगळं आणि सुटणं वेगळं. सुटणं म्हणजे काय होते माहिती आहे, विसरूनच जातोय आपण काय काय सोडलंय ते. आणि सोडणं जे असते ना, ते सोडलं, हे सोडलं, ते सोडलंय असं वाटत असते. आणि त्या सोडण्यापेक्षा सुटण्यामध्ये फार आनंद असतो. अलगद बाहेर पडणं असतं. कैरी असते उन्हाळ्यात, आंब्याची कैरी लागलेली असते बघा, ती जर आपल्याला खायला पाहिजे असेल तर त्याला दगड मारतोय आपण, काठीनं आपटून त्या फांदीवर मारायचं, मग ती कैरी खाली पडते, तुटते, त्यातून चीक गळत असते बघा. तो चीक गळत असतो कारण त्याला तुटायचं नव्हतं. न कारण नसताना कंपल्सरी आपण त्याला तोडायला लावलं, त्याच्यावर कंपल्शन आपण केलं आणि म्हणून ते रडतंय आणि चिकाच्या रूपामध्ये आपलं दुःख व्यक्त करत असतं. पण काही दिवसानंतर तीच कैरी थोडे दिवस राहिली, पिवळसर झाली, पूर्ण पिवळसर झाली की देठाला आपोआप सोडून बाहेर पडते. ती विचारत नाही आंब्याला मी पडू खाली, किंवा त्याला पाडायलाही कुणाला जायला लागत नाही. आपोआप साध्या एका वाऱ्याच्या झुळकीनं सुद्धा, एका तत्वमशी वाक्यानं सुद्धा ही पिकलेला आंबा गळून पडू शकतो. कधी सद्गुरूंच्या एका वाक्याचा परिणाम काय होईल आणि हा पिकलेला आंबा कधी गळून पडेल सांगता येत नाही. तोपर्यंत त्याला सुटणं आहे. हा पिकलेल्या आंब्याला सुटणं आहे आणि कैरीला तुटणं आहे. तुटण्यामध्ये दुःख आहे, सुटण्यामध्ये भयंकर आनंद आहे, की जो आनंद माझ्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. अशी एक विचारसरणी शास्त्राची आहे, आपणही अंगीकारावी. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम होऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.